नमस्कार विद्यार्थी मित्रो, यशोदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आजच्या लेक्चरमध्ये एमपीएससी गट क मुख्य परीक्षा याचा अभ्यासक्रम, त्याची कोणती बुक लिस्ट आहे ते पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजचं लेक्चर चालू करूया. मित्रांनो, इथं जर हे जो सिलेबस आहे तो आपण आयोगाच्या वेबसाईट वरून घेतलेला आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट क आपल्याला माहित असेल. गट क मध्ये क्लर्क असो, टॅक असिस्टंट असो किंवा इंडस्ट्री इन्स्पेक्टर किंवा राज्य उत्पादन शुल्क या पोस्टसाठी गट क ची परीक्षा घेतली जाते. त्याच्यानंतर ग्रुप सी मध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पद हे सुद्धा येतं, पण याचा सिलेबस वेगळा आहे. फक्त आपल्याला हा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पद सोडून वगळून अन्य पदाकरता हा सिलेबस दिला आहे. म्हणजे हा सिलेबस क्लर्क, इंडस्ट्री इन्स्पेक्टर, टॅक असिस्टंट किंवा राज्य उत्पादन शुल्क याच्यासाठी हा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे. सर्वांना सिलेबस एकच आहे, एकच कट ऑफ लागतो. तुमच्या मार्कानुसार तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असतात, त्यानुसार तुम्हाला ती पोस्ट दिली जाते. म्हणजे जर 4 पोस्ट जर एखाद्या एक्झाम मध्ये असेल तर त्याच्यामधून तुम्ही जर पहिल्या क्रमांकाला जर तुम्ही टॅक असिस्टंट दिलाय तर बाकीच्या 3 पोस्टला तुमचं सिलेक्शन होत नाही. तुम्ही जे पहिला पेपर देता त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होतं. जर तुमचे मार्क टॉपरचे असेल, त्या एक्झामला क्वालिफाय करण्या इतके असेल तर तुम्हाला ती पोस्ट भेटून जाते. तर मित्रांनो, परीक्षा योजना डिस्कस करूयात आपण. पेपर 1 200 गुणांचा असतो, पेपर 2 200 गुणांचा असतो, एकूण 400 गुणांची एक्झाम असते. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल पेपर 1 पेपर 2 हे एकाच दिवशी घेतले जातात. त्यांचे एकूण गुण 400 गुण असतात. याच्यामध्ये आपण जर पुढे पाहिलं तर पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये विषय पाहिले मराठी, इंग्रजी, दोघांची प्रश्न संख्या पाहिली तर 50-50 आहे. एकूण गुण त्यांचे 100-100. दर्जा कोणता असतो तर मराठीसाठी 12वीचा दर्जा आहे आणि इंग्रजीसाठी 25चा दर्जा आहे. तर मराठीसाठी मराठी माध्यम, इंग्रजीसाठी इंग्रजी माध्यम. परीक्षेचा कालावधी दोन्ही मिळून 1 तास असतो आणि ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असतं तर वस्तुनिष्ठ बहुपर्याय असते. त्याचबरोबर पेपर 2 जर आपण पाहिला तर सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी या पेपरचं नाव आहे. यांची प्रश्न संख्या किती 100, एकूण गुण 200, दर्जा पदवी आहे आणि हे प्रश्नपत्रिकेचे माध्यम असतं ते मराठी व इंग्रजी माध्यमात. परीक्षेचा कालावधी 1 तास आणि याचे पण प्रश्नपत्रिका स्वरूप कसं असते वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ टाईप. चला तर मित्रांनो, पुढे पाहूयात. आयोगाने काय सांगितले पुढे. नकारात्मक गुणधर्म म्हणजे काय सांगतात हे. मुद्दा 1 मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजे समजा तुम्ही 100 मार्कचा पेपर सॉल्व्ह केला, त्याच्यामधून तुमचे जर 16 चुकले, 84 बरोबर आले तर त्याच्यामधून 16/4 करून तुमचे 4 मार्क रिड्यूस करले जातात. म्हणजे 84 मधून 4 मार्क गेले तर तुमचा टोटल स्कोर 80 इतका येतो. तर मुद्दा 2 मध्ये काय सांगतो आयोग तर एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजे समजा तुम्ही एक प्रश्न आहे त्याला 4 ऑप्शन असतात, जर तुम्ही 2 उत्तर त्याच्यात दिली, एकाच प्रश्नाची 2 उत्तर दिली, ते उत्तर पूर्ण चुकीचं ठरलं जातं. त्याचबरोबर तुम्ही पूर्ण वर्तुळ रंगवला नाही, हाफ वर्तुळ रंगवला किंवा मोठा वर्तुळ रंगवला तरी सुद्धा तुम्हाला ती पेनल्टी सोसावी लागते. पुढा 3रा मुद्दा काय सांगितला आयोगाने तर आयोग म्हणते वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. जर समजा जर आयोगाने 48.50 एवढ्या मार्क्सला जर त्यांना जेवढ्या रेशो आहे तेवढी जर मुलं भेटली तर तेवढाच रेशो ते कन्सिडर करतात.
ते पूर्णांकात मुलं घेत नाही, म्हणजे 48.50 48 करत नाही. 48.50 48.50 जरी 50 पर्यंत जर त्यांना रेशो मुलांचा भेटला तर तेवढीच मुलं घेतात. पूर्णांकात कधीच पूर्णांकात जर येत नसेल तर अपूर्णांकातच मुलं मिळत असेल तेवढ्या रेंजमध्ये तर तीच मुलं ग्राह्य धरली जातात. पुढे दिलेले त्यांनी एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही. समजा तुम्ही 100 पैकी 95 प्रश्न सोडवले, 5 क्वेश्चन तसेच ठेवले तर तुम्हाला त्याची पेनल्टी भोगावी लागत नाही. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करून रिस्क घेऊ शकता. तर पुढे आयोगाने सांगितलेले अभ्यासक्रम पेपर 1 मराठी, इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक आणि उपघटकाचा समावेश असेल. म्हणजे विषय सांगितले त्यांनी की मराठी, इंग्रजी हा पूर्ण पेपर 1 असतो. त्याच्यामध्ये मराठीमध्ये सांगितलेले सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे एवढं जे असतं ते 50 मार्काला असतं. जर तुम्ही पाहिलं तर उत्तरावर 5 क्वेश्चन असतात. बाकीची जी संख्या आहे ढोबळ मानाने मराठीमध्ये किती क्वेश्चन कोणत्या भागाला असतात ते आपण पुढच्या स्लाइडला बघूयात. आता फक्त आपण हा सिलेबस डिस्कस करूया, त्याच्यानंतर त्याची बुकलिस्ट डिस्कस करूया, त्याच्यानंतर कोणतं किती मार्काला येतं हे पण आपण नंतर डिस्कस करूया. तर इंग्रजीमध्ये पाहिलं असेल कॉमन vocab, sentence structure, grammar, use of idiom and phrases and their meaning and comprehension of the passage. हे पॅसेजचे कॉम्प्रेशन आपल्याला 5 मार्क येतं. बाकीचं जे आहे ते आपण नेक्स्ट स्लाइडला पाहूयात. तर पुढे पुस्तकं या दोघांसाठी कोणती यूज करायची आपण ते पण नेक्स्ट स्लाइडला पाहूयात. तर याच्यामध्ये पेपर 2 चा सिलेबस जर पाहिला आपण तर सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटक आणि उपघटकाचा समावेश असेल. तर त्यांनी सांगितलेले विषय कोणकोणते असतील तर सामान्य बुद्धिमापन व आकलन, म्हणजे उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतात. बुद्धिमापन व आकलन आपण पूर्व परीक्षेत पाहिलं तसेच असतात, फक्त थोडे क्वेश्चन ट्रिकी असतात. 2 नंबरचा मुद्दा पाहिला तर चालू घडामोडी जागतिक, महाराष्ट्रासह भारतीय अशा चालू घडामोडी विचारतात. 12 महिने व जास्तीत जास्त 18 महिने एवढ्या चालू घडामोडी आपल्याला करावे लागतात. तर अंकगणित आणि सांख्यिकी हा तिसरा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मगाशी आपण पाहिलं की आपण पूर्व परीक्षेचं एक लेक्चर बनवलं होतं, त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेले आहे की अंकगणित पूर्व परीक्षा 10 मार्काला येतं, तिथे पण जवळजवळ 10 ते 12 मार्काला येतं. सामान्य बुद्धिमापन आकलन हे पण 10 मार्काला येतं. दोन्ही मिळून जवळजवळ 22 मार्काला हे क्वेश्चन असतात. तर आपण यांचं जे स्ट्रक्चर आहे कसे आपण गुण डिवाइड केलेले आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये कसे पाहणारच आहोत. तर पुढे चौथा मुद्दा आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा चौथा विषय सांगितलेला आहे आपल्याला. पुढे पाहिलं आपण भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. म्हणजे आपल्याला पॉलिटिक्सचा सिलेबस दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेले मुद्दे सब पॉइंट काय दिलेले आहेत तर घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनामागची भूमिका काय होती, तत्वे काय, घटनेतील महत्वाची कलमे कोणती आहे, तसेच ठळक वैशिष्ट्य कोणती आहे, केंद्र व राज्य संबंध कसा आहे, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, कर्तव्य व त्याचे अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्याचे सदस्य असतील, त्यांचे अधिकार काय आहे, कार्य काय आहे, कर्तव्य काय आहे आणि विधी समित्या इत्यादीची माहिती आपल्याला पॉलिटीमध्ये बघावी लागते. या पॉइंटला धरूनच तुम्हाला प्रश्न असतात, याच्या बाहेरचे प्रश्न तुम्हाला विचारले जात नाहीत. त्यामुळे हे मुद्दे ॲक्युरेट करणं आपल्याला भागच आहे. तर आपण
6वा पाठ पाहूया. त्याचा काय सांगितले तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले सामाजिक व आर्थिक जागृती सांगितलेली 1885 ते 1947 पर्यंतची महत्वाच्या व्यक्तीचे कार्य विचारले सांगितले, समाज सुधारकांचे कार्य सांगितले, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे सांगितल्यात, शिक्षणाचा परिणाम सांगितलाय, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी सांगितल्यात आणि राष्ट्रीय चळवळी सांगितल्यात. एवढे सर्व 6व्या विषयामध्ये म्हणजे इतिहासामध्ये हे सर्व पॉईंट आपल्याला कव्हर करायचे. त्याच्यानंतर आपण बघितला 7वा मुद्दा आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. याच्यामध्ये काय सांगितले महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल. मुख्य प्राकृतिक भूगोल काय आहे, त्याचे विभाग आहे हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, पठारे, विविध भूरूपे, राजकीय विभाग कोणते, प्रशासकीय विभाग आहे, नैसर्गिक संपत्ती आहे, वने, खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल आहे, लोकसंख्या आहे, लोकसंख्येचे स्थानांतर आहे म्हणजे मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन आहे व त्याचे उगम सोर्स किंवा त्यांचे डेस्टिनेशन म्हणजे इष्टस्थानावरील परिणाम आहे, ग्रामीण वस्त्या आहेत, ताडे, झोपडपट्ट्या व त्याचे प्रश्न. एवढं आपल्याला जिओग्राफी मध्ये विचारलं जातं. त्याचबरोबर जिओग्राफी मध्ये पर्यावरण विचारलं जातं. पर्यावरणामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विशेषतः वन संधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे असतील, हवा प्रदूषण, वॉटर प्रदूषण किंवा इतरही प्रदूषण, हे सर्वांचा समावेश त्या विविध प्रकारच्या प्रदूषणामध्ये होतो. तसेच पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेले राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीच्या संघटना ज्या आहेत त्या सुद्धा विचारल्या जातात. हे सर्व पर्यावरण या टॉपिक मध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर आपल्याला 8वा मुद्दा आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. त्याच्यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र एवढ्या गोष्टी विचारल्या जातात. त्याच्या पलीकडे GPS आहे, GIS आहे, याच्यामध्ये दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती व प्रणाली व त्याचे उपयोजन म्हणजे रिमोट सेन्सिंग म्हणावा, एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी म्हणावा, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणा किंवा त्यांचे ऍप्लिकेशन, हे सर्व याच्यामध्ये येतं. त्याचबरोबर ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे हे आपल्याला हा एक पॉइंट आपल्याला इथे विचारला जातो. त्याच्या लागणारी बुक लिस्ट आपण नेक्स्ट स्लाइडला पाहणारच आहोत, कोणासाठी कोणती बुक लिस्ट फॉलो करायला हवी. त्याच्यानंतर 9वा मुद्दा जर पाहिला तर अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र. याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे पहिल्या मुद्द्यात समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. याच्यामध्ये समग्र लक्ष्य अर्थशास्त्र याची वृद्धी आहे, विकास आहे, सार्वजनिक वित्त आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय भांडवल आहे. 2 नंबरचं जर पाहिलं आपण भारतीय अर्थव्यवस्था आहे. त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतातील शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त, वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा व विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. हे सर्व मुद्दे आपल्या अर्थशास्त्रामध्ये विचारले जातात. मित्रांनो, इथं झाली सिलेबस. आपण पुढे याची बुक लिस्ट डिस्कस करूयात. तर आपण आता इथून पुढे बुक लिस्ट पाहूयात. तर आपण पाहिलं तर मराठीसाठी आपण मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरण, त्याच्यात त्यांचं शब्दसंग्रहाचं बुक सुद्धा आपल्याला एकाच बुक्स मध्ये फ्री दिलं जातं. ते तुम्ही हे बुक्स परचेस करू शकता. हे चांगलं बुक आहे, एक्झामच्या दृष्टीने उपयोगाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर वाटलं की हे बुक्स थोडं अवघड आहे तर तुम्ही मायबोली व्याकरण मार्गदर्शिका हे पुस्तक घेऊ शकता. ते यशवंत सोलाटांचे पुस्तक आहे, ते पण चांगलंच आहे. तरी पण अजूनही एक पुस्तक आहे परिपूर्ण मराठी व्याकरण, बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक आहे. ते पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ते पण साधी सोप्या लँग्वेज मध्ये दिलेलं आहे. ते तुम्हाला याच्यामध्ये कोणतं योग्य वाटतं एकच बुक रेफर करा. तुम्हाला जे योग्य वाटेल
ते रेफर करा. त्याच्यानंतर आप्पा अंतुरे म्हणजे लोकसेवा पब्लिकेशनचं जर पुस्तक पाहिलं तरी मराठीचे प्रश्न संच दिलेले आहे. त्याच्यात आजपर्यंत झालेले पेपर सॉल्व्ह करून दिलेले आहेत. त्याच्याबद्दल त्यांची एक्सप्लेनेशन पण दिलेले आहे. तर हे बुक्स वाचून झालं, एक एक चॅप्टर झालं, तुम्ही त्या एका चॅप्टरचे MCQ सर्व सोडवायचे, या बुक्स म्हणून सोडवायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट भेटेल. तर हे झालं मराठी व्याकरणावरील पुस्तक. तर इंग्लिश ग्रामरसाठी आपण जर पाहिलं तर वोकॅबसाठी कायझनचं पुस्तक आहे, महेश पाटील सरांचं कायझनचं पुस्तक चांगले आहे. त्याच्याबरोबर झिरो एरर जर पाहिला त्याच्यामधून आजपर्यंत जेवढी क्वेश्चन आलेत त्यांचे सर्व अनालिसिस दिलेले आहे. त्याचबरोबर PCS IPS पॅटर्न इंग्रजी व्याकरण हे बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे. हे सुद्धा इंग्लिशसाठी चांगले पुस्तक आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही पुस्तक निवडू शकता. जर तुम्हाला मराठी इंग्लिश याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर नवीन मुलं असतील किंवा जुनी मुलं असतील त्यांना जर क्लास लावूशी वाटला तर ते क्लास करू शकतात. मार्केटमध्ये कोणते चांगले क्लास आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही क्लासचं प्रमोशन करणार नाहीये. तरी तुम्हाला जे योग्य वाटेल तो तुम्ही निर्णय घ्या. हे झालं इंग्लिश ग्रामरचं पुस्तकासाठी कोणकोणती बुक्स योग्य आहे ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढचं आहे अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर आरगडे सरांचा हे बुक आहे, बुद्धिमत्तेचं पण आहे, अंकगणिताचं पण आहे. त्याचे 2 पार्ट आहे. त्याचबरोबर सचिन ढवळे सरांचं सुद्धा संख्यात्मक अभियोजकता, अंकगणित किंवा रिझनिंग हे दोन्ही पुस्तक आहेत. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटलं याच्यापेक्षाही वेगळं पुस्तक पाहिजे तर तुम्ही फास्ट ट्रॅक मॅथ हे पुस्तक तुम्ही यूज करू शकता. हे पुस्तक सतीश वसे सरांचे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते पुस्तक तुम्ही यूज करू शकता. सगळी पुस्तकं चांगली, सगळ्यांमध्ये PYQ पण दिलेले, तुम्हाला जे समजायला योग्य वाटेल ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता. कारण की आपण पाहिलं असेल की आता मुख्य परीक्षेला गणिताचे वेटेज वाढलेलं आहे. त्यामुळे गणितामध्ये जेवढे जास्त मार्क येतील तेवढे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे चांगले पुस्तक निवडून जास्तीत जास्त सराव करून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवले तर तुम्ही मुख्य परीक्षा चांगल्या मार्काने घेऊन पास होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून चांगली पोस्ट भेटेल. तर पुढे पाहूयात मित्रांनो. तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 किंवा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याच्यासाठी मार्केटमध्ये जर पाहिलं किशोर लवटे सरांचं बुक आहे. त्याच्याबरोबर अजूनही काही प्रकाशनाची बुक असू शकतात. ज्ञानेश्वर पाटलांचं बुक असू शकतं किंवा तुम्ही हे बुक घेण्यापेक्षा जर ओरिजिनल PDF जरी घेतली ती जर तुम्ही सराव केली तरी तुम्हाला चांगलं आउटपुट भेटेल. ते तुमच्या मनावर आलं. तुम्हाला बुक्स वापरायचे वेबसाईटवरून, ऑफिशियल वेबसाईटवरून PDF डाउनलोड करून ती रीड करायचे. कारण की RTI आणि हे लोकसेवा अधिनियम याच्यामध्ये आउट ऑफ मार्क भेटले जातात. त्यामुळे तुम्ही कोणतेही बुक्स यूज करू शकता. सगळ्यामध्ये सारखीच माहिती दिलेली असते. चालू घडामोडी तुम्ही मंथली परिक्रमा यूज करू शकता किंवा सिम्प्लिफाईडचं इयर बुक यूज करू शकता. दोन्हीपैकी एक केलं तरी चालेल, दोन्ही करण्याची गरज नाहीये. ते तुम्हाला जी लँग्वेज इझी वाटेल, जे सोपं वाटेल ते तुम्ही निवडू शकता. पुढे जर पाहिलं राज्यशास्त्रामध्ये एक इंडियन पॉलिटी लक्ष्मणात वापरा, नाहीतर भारताची राज्यघटना आणि प्रशासन रंजन कोळंबे सरांचं बुक्स वापरा. पण दोन्हीपैकी एकच बुक वापरा, दोन्हीमध्ये आउटपुट सारखंच भेटेल. पंचायत राजसाठी तुम्ही किशोर लवटेंचं बुक वापरा किंवा फ्युचर पब्लिकेशनचं बुक वापरा. दोन्ही बुक्स सारखीच आहेत. मला जे योग्य वाटेल ते बुक तुम्ही द्या. तर पुढे आपण इतिहासामध्ये आपण समदा महाजनचं बुक आहे, पार्ट 1 पार्ट 2 हे चांगले बुक्स आहे, ते तुम्ही रीड करा. जर तुम्हाला वाटलं की क्रोनॉलॉजी समजून घ्यायची तर तुम्ही एकदा महाराष्ट्रासाठी घाटा वाचू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की समाजसुधारक थोडे सुटसुटीत पाहिजे तर तुम्ही लोकसेवा पब्लिकेशनचं महाराष्ट्रातील समाजसुधारक हे बुक यूज करू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल ते बुक यूज करा. पण डबल सोर्स ठेवू नका, एकच सोर्स ठेवा आणि त्याच्यातून जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला भेटेल. सगळी पुस्तकं चांगली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जे बुक्स तुम्हाला
समजायला सोपं वाटेल ते बुक्स घ्या आणि त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा. पुढे जर पाहिलं तर जिओग्राफी मध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, दीपस्तंभ प्रकाशनाची पुस्तके एकदम चांगली पुस्तके. तुम्हाला जर वाटलं की दुसरा सोर्स यूज करायचे तर महाराष्ट्राचा भूगोल आपण आणि तसेच भारताचा भूगोल पण 26 सरांचं बुक आहे ते तुम्ही यूज करू शकता. तरी तुम्हाला तिथेही चांगला आउटपुट भेटेल. पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सरांची बुक आहे. हे पर्यावरण पुस्तकात तुम्हाला सर्व मुद्दे कव्हर होऊन जातील. जेवढे पण सिलेबस आहे तेवढे सगळे मुद्दे या पर्यावरण पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पुढे जर पाहिलं तर सामान्य विज्ञानासाठी आपण अनिल कोलते सरांचं बुक वापरा किंवा सचिन बस्केचं बुक वापरा. मला जे सोयीस्कर समजण्यास सोपं असेल दोन्हीपैकी एकच बुक घ्या, जे आवडेल ते करा. जर तुम्हाला हे दोन्ही बुक नको असेल तर तुम्ही स्टेट बोर्ड करू शकता, त्याच्यातून तुम्हाला आउटपुट भेटेल. तर पुढे GPS GIS रिमोट सेन्सिंग साठी तर मार्केटमध्ये केदार बाळे सरांचे माहिती तंत्रज्ञान किंवा सुदूर संवेदन हे पुस्तक उपलब्ध आहेच. जर तुम्हाला वेगळ्या प्रकाशांचं लागत असेल तर हे रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि GIS हे बुक तुम्ही घेऊ शकता. दोन्हीपैकी एक बुक यूज करा, तुम्हाला चांगला आउटपुट भेटेल. अर्थव्यवस्थेमध्ये एक तर तुम्ही किरण देशपांडेचे बुक यूज करा. सर्व चॅप्टर दिलेले याच्यात किंवा भारतीय अर्थव्यवस्था हे बुक यूज करा. रिव्हिजन स्वरूपात तुम्हाला जर काही कव्हर करायचं असेल तर भारतीय अर्थव्यवस्थेचे अपडेटेड बुक घ्या. नोट्स याच्यामध्ये तुम्हाला करंटची आकडेवारी भेटेल, जेणेकरून तुम्हाला एक्झामला जे इकॉनॉमिक सर्वे क्वेश्चन विचारतात ते त्याच्यातून कव्हर होतील. तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा इकॉनॉमिक सर्वे, महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे याच्यात काही थोडेफार मुद्दे विचारले जातात, ते तुम्हाला दरवर्षी कार्यक्रमामध्ये किंवा बाकीच्या सोर्स मधून कव्हर करायचे आहेत. तर मित्रांनो, आपण हे सर्व बुक लिस्ट डिस्कस केलेले आहे. जर तुम्हाला याच्या पलीकडे काय करायचं असेल तर आयोगाचे आजपर्यंत झालेले क्वेश्चन पेपर घ्या, त्यांची प्रिंट मारून घ्या. त्या क्वेश्चन तुम्ही डेली एक एक पेपर टाइम लावून सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या चुका कुठे होतात. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटलं की बाबा अजून एमबीसीचं बुक द्यायचे, तुम्ही 21,000 प्लस बुक लोकसेवा पब्लिकेशन घेऊ शकता, ते पण डेली सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुम्ही तितकं प्रश्न आन्सर क्वेश्चन MCQ टाइप सॉल्व्ह असाल तसा तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. आणि जेव्हा तुमची एक्झाम येईल तेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज लावा. एक 4-4, 5-5 टेस्ट सिरीज जर दिल्या तर तुमच्या एक्झाम मध्ये उत्तर देण्याचा स्पीड वाढतो, त्याच्यामुळे तुमचे बरोबर मार्क्स इन्क्रीज होतात. तर मला असं वाटतं आपण सर्व गोष्टी इथे डिस्कस केलेल्या आहेत. कोणत्याही मुद्दे याच्यामध्ये आपण सोडलेला नाहीये. ठीक आहे मित्रांनो, तर याच्या पलीकडे आपल्याला अजून एक मार्किंग म्हणजे कोणते कोणते विषयाला किती मार्क्स आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर आपण पुढे ते पाहूयात. विद्यार्थी मित्र, आपण पाहूयात कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स आहे. तर तुम्ही पाहिलं असेल मराठी या विषयामध्ये व्याकरण, कोर व्याकरणावर 26 क्वेश्चन येतात आणि शब्दसंग्रह याच्यासाठी 19 प्रश्न आणि उत्तरावर 5 क्वेश्चन अशा प्रकारे फॉर्मॅट सेट केला जातो. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं असेल इंग्लिश साठी कोर ग्रामरवर 25 क्वेश्चन, वोकॅबुलर 20 क्वेश्चन, पॅसेजवर 5 क्वेश्चन. ही संख्या थोडीफार अलीकडे पलीकडे होऊ शकते, पण जास्त मोठा चेंजेस नसतात. ह्याच प्रकारे क्वेश्चन असतात. हे पाहिलेले आपण व्याकरणावर 26 क्वेश्चन, शब्दसंग्रह 19 क्वेश्चन, उत्तरावर 5 क्वेश्चन. तसेच इंग्रजी ग्रामर मध्ये 25 क्वेश्चन, वोकॅब मध्ये 20 क्वेश्चन आणि पॅसेज मध्ये 5 क्वेश्चन. अशा प्रकारे हे क्वेश्चन विचारले जातात. थोडेफार अलीकडे प्रश्न उत्तर असू शकतात, पण एवढा मोठा काही चेंजेस नसतील. अशाच प्रकारे प्रश्नांची संख्या असते. त्याच्यामध्ये पेपर 2 मध्ये जर पाहिलं आपण तर इतिहासामध्ये जर पाहिलं असेल तर जवळजवळ 10 क्वेश्चन इतिहासामध्ये विचारले जातात. भूगोल आणि पर्यावरण हे मिळून 10 क्वेश्चन विचारले जातात.
राज्यव्यवस्थेमध्ये 15 क्वेश्चन विचारले जातात. अंकगणित आणि सांख्यिकीमध्ये 12 क्वेश्चन, बुद्धिमत्तेचे 10 क्वेश्चन असतात. असे जवळजवळ गणितामध्ये आपल्याला 22 क्वेश्चन आहे. सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये 20 क्वेश्चन विचारले जातात. चालू घडामोडी हे 10 मार्क्सला विचारले जाते. अर्थव्यवस्था 10 मार्क्सला, RTI 2005 आणि RTS 2015 याच्यामध्ये 3 मार्काला आपल्याला प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे जवळजवळ याचा सिक्वेन्स असतो. त्याच्या पलीकडे तर आपण हा पूर्ण प्रश्नांचे विभाजन सुद्धा आपण ह्या लेक्चर मध्ये कव्हर केलेला आहे. याच्या पलीकडे कोणाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता.